महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते आहेत जे तिथे युनियन बँकेविरोधात आक्रमक झालेले आहेत। आणखी तपशील याबाबत आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। जितेंद्र, काय नेमकं युनियन बँकेत घडलंय? मनसेने आक्रमक भूमिका तिथे घेतली असं समजतंय। आंदोलन होत आहे। महत्वाचं आहे की विशाल बत्तीच्या नावाचा आणि त्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला। अपघाती मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाला माहिती मिळाली की ज्या प्रकारे महत्वाचं आहे की विशाल बोपचे नावाचा एक तरुण होता आणि त्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला। अपघाती मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांना माहिती मिळाली की ज्या प्रकारे एटीएम असतं त्या एटीएमवर 2 लाखांचा विमा असतो। हा विमा असताना जे आहे ते विम्याची रक्कम प्राप्त करण्यासाठी FIR ची कॉपी लागते। ती FIR ची कॉपी जेव्हा कुटुंबीय घेऊन युनियन बँकेच्या मॅनेजरकडे आले तेव्हा त्यांनी असं सांगितलं की ही मराठीत आहे, याचं इंग्रजी भाषांतर करून आणा। त्यानंतर हे जेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांना माहिती पडली त्यानंतर आता इथे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात इथे मनसेचे कार्यकर्ते आलेले आहेत। नागपुरातील सेमिनरी हिल या परिसरातील ही मनसे युनियन बँकेची ब्रांच आहे आणि या मनसेच्या आंदोलनामुळे इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर युनियन बँकेचा जो बोर्ड होता त्यावर काळं फासण्याचा प्रयत्न जो आहे तो मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। बँक म्हणते आहे की आता मराठीत घ्यायला तयार आहे, मात्र मुद्दा जो आहे तो मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे की मुद्दा मराठीचा आहे। मराठीत FIR असताना ती मराठीत का घेतल्या गेली नाही, सुरुवातीला त्या का नकार दिला गेला, तो इथे महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि त्यामुळे जे आहे ते मनसेचे कार्यकर्ते इथे आंदोलनात्मक भूमिकेत आहेत। त्यानंतर बँकेची भूमिका काय येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी आताच्या क्षणाला जितेंद्र तिथे पोलीस सुद्धा आल्याचं दिसतंय। काय नेमकं पोलिसांचं आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचं बोलणं झालंय? गेल्या 10 ते 15 मिनिटांपासून इथे जे आहे ते मनसेचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनासाठी जे आहे ते पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला होता। सेमिनरी हिल्स या परिसरातील ही युनियन बँक आहे आणि या युनियन बँकेमध्ये जे आहे ते मनसेचं आंदोलन करणार होते आणि त्यामुळे जे आहे ते इथे जी FIR जी मराठीत होती ती FIR मराठीत का बरं आणली, इंग्रजी भाषेत त्याचं भाषांतर करून आणा, यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। त्यानंतर जे आहे ते इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला मनसेचे कार्यकर्ते दिसून येऊन राहिलेले आहेत। नेमकं काय मनसेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे ते आपण पाहूया। चंदू लाडे आहेत का, काय म्हणणं आहे तुमचं? नेमकं आंदोलन इथे आता म्हणजे बँकेचे अधिकारी ते घ्यायला तयार आहे? बँकेच्या अधिकाऱ्यांनी बघा, विषय मराठीचा आलेला आहे, मराठीचा अपमान झालेला आहे। मराठीचा अपमान महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही। मराठीचा अपमान सार्वजनिकरित्या ज्या व्यक्तीने केलेला त्यांनी बाहेर यावं। या बँकेच्या प्रशासनानं जाहीररित्या मराठीचा अपमान केल्याची माफी मागावी आणि माफी मागून यानंतर मराठी विषय अशा कोणत्याही द्वेषभावना ते या बँकेत चालू देणार नाही याची ग्वाही द्यावी। त्यानंतरच आंदोलन मागं घेऊ। आपण पाहू शकतो की ग्वाही द्यावी अशा प्रकारचं कुठलंही ज्या प्रकारचा आहे मराठी द्वेष चालणार नाही असं म्हणणं आहे। त्यानंतर आता बँक कर्मचारी किंवा अधिकारी काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी अगदी जितेंद्र, आत्ताच्या क्षणाला तुम्ही जसं म्हणालात की एका तरुणाच्या एका FIR संदर्भातली ही सगळी बाब होती, त्याचे पैसे मिळावेत या संदर्भात कुटुंबीय तिथे आले होते। त्या कुटुंबियांशी तुमचा काही संवाद होऊ शकला का, ज्यांच्या समोर प्रत्यक्ष बँकेच्या व्यवस्थापनानं ही सगळी बाब सांगितली की हे मराठीत आहे त्यामुळे इंग्रजीत करून आणा? हे नागपूरचं बोपचे कुटुंबीय आहे, सध्या ते मध्य प्रदेशात गेलेलं आहे। मात्र त्यांच्या मुलाचा 8 जुलै रोजी अपघात झालेला होता। या अपघातात त्यांचा मृत्यू झाला, एक तरुणाचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर जे कुटुंबीय आहे ते आपल्या बँकेचा जे ATM वर जे विमा असतो त्या विम्याच्या रकमेसाठी अर्ज घेऊन आले। अर्जासोबत एक FIR ची कॉपी होती। FIR ची कॉपी ही मराठीत होती आणि ही मराठीत असलेली FIR ची कॉपी जी आहे ती बँक मॅनेजरने घेण्यास नकार दिली। त्याचं ट्रान्सलेशन किंवा भाषांतर जे आहे ते हिंदी किंवा इंग्रजीत करून आणा असा त्यांनी यावर निर्णय दिला आणि त्यानंतर जे आहे तो हा वाद इथे वाढलेला दिसत आहे। आणि आता आपण पाहू शकतो की बँकेच्या जे मनसेचं आंदोलन जे झालं त्या मनसेच्या आंदोलनाच्या दरम्यान आपल्याला युनियन बँकेचा जो बोर्ड आहे, जो फलक आहे, त्यावर काळं फासण्याचा देखील प्रयत्न जो आहे तो मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आणि हे मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता या बँकेच्या शाखेमध्ये पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। सध्या बँक जी आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे। बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते बँकेच्या आतमध्ये आहेत, ते बाहेर येऊन त्यांनी आपलं म्हणणं काय आहे ते सांगावं,
मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते यावर अडलेले आहेत की त्यांनी बाहेर येऊन आमचं जे म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं आणि अशा प्रकारचा जो मराठी द्वेष आहे किंवा मराठी भाषेचा जो दडपण्याचा प्रयत्न करण्यात येतो हिंदी किंवा इंग्रजी भाषेअंतर्गत तो चालणार नाही. मुद्दा मराठीचा आहे आणि त्यासाठी हे आंदोलन होत असल्याचं मनसैनिकांचं म्हणणं आहे. जी अगदी. त्यामुळे आता जितेंद्र आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगा, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. सध्याची ही जी 2 दृश्य आपण बघतोय, युनियन बँकेचं जे पोस्टर आहे, नावाचा जो काही फलक आहे त्याच्यावर काळं फासलं जाते. मनसेचे हे कार्यकर्ते आहेत, मराठीमध्ये FIR आणायला सांगितला आणि त्यामुळे ग्राहकाची एक प्रकारे अडवणूक केल्यासंदर्भात, मराठीचा सार्वजनिकरित्या पुन्हा एकदा अपमान केल्यासंदर्भात, द्वेषभावना पसरवल्यासंदर्भात मनसेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे. दुसरीकडची दृश्य आपण बघतोय, जोरदार घोषणाबाजी मनसेचे कार्यकर्ते करतायत. इथल्या व्यवस्थापकांनी ज्यांनी मराठीचा हा अपमान केला त्यांनी बाहेर यावं, आमच्याशी या संदर्भात बोलावं, जाहीररित्या माफी मागावी बँकेच्या व्यवस्थापकांनी, तरच आंदोलन मागे घेऊ अशी ठाम भूमिका मनसेनं घेतलेली आहे. नागपूरमधली दृश्यही आपण बघतोय. युनियन बँकेच्या फलकाला, नावाचा जो फलक आहे त्यालाच थेट मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत काळं फासलेलं आहे. बँकेच्या या शाखेच्या समोर आंदोलन सुरू आहे. जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.